मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये पाहणार आहोत नेरळ मधील एक प्रोजेक्ट तसंच जाणून सजावट। नेरळ म्हणजे मुंबई जवळचं एक निसर्गरम्य गाव। इथे वेकेशन होम्सचा एक प्रोजेक्ट साकारला जातोय। चला तर आज आपण भेट देऊया इथल्या निसर्गरम्य प्रोजेक्टला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी प्रवास करत आपण निघालो आहोत नेरळकडे। त्यासाठी आपल्याला शेंडुंग फाट्यावरून वळावं लागतं। हिरव्यागार वाटेनं आपला प्रवास सुरू असतो। नेरळ आणि आजूबाजूच्या परिसराला निसर्गाचं वरदान लाभलंय। पावसाळ्यात तर हा परिसर अधिकच देखणा दिसतो। या मार्गाने प्रवास करणं म्हणजे एक आनंददायी अनुभव असतो। आपला प्रवास सुरू आहे नेरळ इथे उभ्या राहत असलेल्या टस्कनी टेरेसेस या व्हेकेशन होम्सच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी। निसर्गरम्य वातावरणात सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी हा डिस्कव्हर रिसॉर्ट आणि बॉर्न अगेन क्लिनिक यांनी सुसज्ज असलेला प्रोजेक्ट उभा राहतोय। नेरळ इथे साकारतोय 208 अपार्टमेंट्सचा भव्य प्रकल्प। इटलीतल्या टस्कनीनं या प्रकल्पाला प्रेरणा दिलीय। सिल्वेक्स रिअल्टी याची उभारणी करते। या प्रकल्पात असतील तुमची सुट्टी आरामात घालवता येईल अशा सर्व सोयी सुविधा। इथे आहे स्विमिंग पूल, ध्यानधारणा करण्यासाठी मेडिटेशन पार्क, सुसज्ज असं क्लब हाऊस आणि त्यात आहेत खाण्यापिण्याच्या सर्व सोयी। डान्स फ्लोर, पूल साइड बार, बार्बेक्यू, कॉन्फरन्स हॉल अशा सर्व सोयी सुविधा इथे उभ्या राहत आहेत। चिल्ड्रन प्ले एरिया, गेमिंग सेंटर अशा इतरही सोयी सुविधा इथे आहेतच। या प्रकल्पाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेलं बॉर्न अगेन क्लिनिक। आयुर्वेद पद्धतीचा वापर करणारं हे क्लिनिक म्हणजे शरीर आणि मनाचा फिटनेस आणि स्पा यांचा सुंदर मिलाप। इथल्या सुविधांमुळे तुम्ही पुन्हा ताजतवानं होऊ शकता। तुमचं मन आणि तुमचे शरीर जगाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पूर्णपणे फिट करणं असा बॉर्न अगेन क्लिनिकचा उद्देश आहे। टस्कनी टेरेसेस प्रकल्पाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्ही विकत घेतलेलं वेकेशन होम रेंट बॅक स्कीम द्वारे तुम्हाला उत्पन्नही देऊ शकतं। हम लोग क्या करते हैं कि आपसे घर लेते हैं वापस और इसको एज ए रिजॉर्ट चलाते हैं। हमारे जो सेकंड होम प्रोजेक्ट उसका नाम टस्कनी टेरेसेस है और उसके ऊपर हम लोग जो रिजॉर्ट चला रहे हैं उसको डिस्कवर रिजॉर्ट्स बोलते हैं। तो आप बार आपने जो साइनेज वगैरह देखे होंगे वो डिस्कवर रिजॉर्ट्स के नाम पे है। तो हम लोग क्या करते हैं इसको एज ए रिजॉर्ट चलाते हैं। यहाँ पे लोग आते हैं, वीकेंड में रहते हैं, माथेरन घूमने जाते हैं, आसपास और भी बहुत सारी चीजें घूमने लायक, सगुना बाग, बहुत सारे ट्रेकिंग रूट्स हैं यहाँ पे जहाँ पे लोग आते हैं और यहाँ पे रुकते हैं। तो उससे हम लोग को इनकम आता है और वो हम आपको उस इनकम से आपको हम रेंट पे करते हैं। इसलिए बाकी मार्केट में जहां 6-7 हजार रुपए रेंट मिलता है हम आपको 14 हजार रुपए पे कर सकते हैं। तो ये हुआ रेंट बैक। इसके अलावे चूंकि हम आपसे वापस ले रहे हैं लेकिन आपको हम 30 दिन इस रिजॉर्ट में रहने की फैसिलिटी देंगे। या टस्कनी टेरेस मध्ये तुम्ही स्टुडिओ अपार्टमेंट विथ लॉफ्ट, 1 बेडरूम हॉल किचन अशी विविध आकारांची घरं विकत घेऊ शकता। सुट्टी मजेत घालवता येईल अशा सर्व सोयी सुविधा इथे देण्यात आल्या आहेत।
ऐसपैस रचना आणि अपार्टमेंट मधून होणारं निसर्गाचं दर्शन हे टस्कनी टेरेस मधील अपार्टमेंटचं वैशिष्ट्य. आपला वीकेंड आरामदायी व्हावा अशी या अपार्टमेंटची रचना करण्यात आली आहे. बांधकामातही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. एखाद्या हॉटेलमधल्या अत्याधुनिक रूम मध्ये असतील त्या सगळ्या सोयी तुम्हाला इथे मिळतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये ज्या प्रकारे रचना करण्यात आली असेल तशीच रचना इथे करण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या कुटुंबासोबत काही निवांत क्षण तुम्ही इथे घालवू शकता. टस्कनी टेरेसेसचं मार्केटिंग करताना काही नवे उपक्रमही राबवले जात आहेत. हम लोग एक 28 लाख के फ्लैट को 4 हिस्से में डिवाइड करते हैं. फ्लैट से आपके पास 7 लाख रुपए, आप 7 लाख रुपए का एक घर अफोर्ड कर सकते हैं, तो आप कैसे 28 लाख का घर खरीदेंगे. हम क्या करेंगे कि इस घर को 4 लोगों में 4 लोगों को बेचेंगे. तो आप आइए एक हिस्सा लीजिए, बाकी 3 लोगों को ढूंढने की जिम्मेवारी हमारी है. सो हम बाकी 3 लोगों को ढूंढेंगे, 4 लोगों को लाकर एक घर 4 लोगों में बेचेंगे. इसके फायदे आपके लिए क्या है कि 7 लाख में आपको एक घर का पार्शियल ओनरशिप मिल रहा है. प्रॉपर्टी का जो भी अप्रिसिएशन होगा 7 लाख के ऊपर वो आपका है. रेंट बैक स्कीम 6% पे पूरी आपकी मिलेगी. साथ में हम लोग आपको एक सप्ताह का स्टे हमारे डिस्कवर रिजॉर्ट्स में फ्री देंगे. ही आहे व्हेकेशन होम्सची दुनिया. शहरी धकाधकीपासून दूर निवांतपणे निसर्गाच्या सोबत काही काळ घालवता यावा यासाठी. रोजच्या कटकटींना कंटाळलेल्या मनाला पुन्हा ताजतवानं करता यावं अशी टस्कनी टेरेसेसची रचना करण्यात आली आहे. डिस्कवर रिसॉर्टद्वारे इथं आरामदायी मुक्कामाची सगळी काळजी घेतली जाते. आपली कौटुंबिक वीकेंड सहल, एखाद्या कंपनीची कॉर्पोरेट मीटिंग किंवा मित्रांच्या ग्रुपचं गेट टुगेदर आपल्या गरजेप्रमाणे इथे सुविधा पुरवण्यात येतात. निसर्गरम्य नेरळमध्ये हा आहे व्हेकेशन होम्सचा एक प्रकल्प. अर्थात कुठल्याही प्रकल्पात गुंतवणूक करताना व प्रॉपर्टी खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबी तपासूनच गुंतवणूक करणं गरजेचं असतं. मुंबई पुण्याच्या जवळ निसर्गरम्य वातावरणात व्हेकेशन होम्सच्या शोधात असलेल्यांना टस्कनी टेरेसेसनं एक पर्याय दिलाय. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. घर स्वप्नांचं मध्ये आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची.